जमिनीच्या व्यवहारात 3 कोटींची फसवणूक, 17 जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरेवाडी परिसरातील जमीन विक्रीच्या व्यवहारात 18 जणांनी संगनमत करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी सुशील श्रीकांत रानमळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने आदेश दिल्यानंतर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादीने दरेवाडी येथील गट क्रमांक 167-2 ही जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या जुन्या न्यायालयीन वादाचा गैरफायदा घेत संशयित आरोपी दत्तू बबन राहिंज, पांडुरंग, सुग्रीव, ध्रुवोस तसेच आकाश, पवन, सचिन, अजय व अमोल अशा आरोपींनी फिर्यादीची दिशाभूल करत सदर जमीन परस्पर बेकायदेशीरपणे विक्री केली. या व्यवहारात संशयित आरोपींनी संगनमत करून फसवणूक केली आहे. जेव्हा फिर्यादीने या फसवणुकीबाबत संशयित आरोपींकडे विचारणा केली तेव्हा त्यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देऊन हुसकावून लावले. न्यायालयाच्या आदेशानुसार कोतवाली पोलिसांनी संशयित आरोपींविरुद्ध फसवणूक, बनावटगिरी, धमकी देणे आणि संगनमत करणे यासह विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, अहिल्यानगर.